मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे नेवासा तालुक्यात गिडेगाव या ठिकाणी आहे आणि खंडोबा केसरी महाराज या यात्रेनिमित्त या ठिकाणी दुसऱ्याचं मैदान भरवण्यात आलं होतं. आणि एक विशेष म्हणजे आज घरच्या गाईचं जर वासरू बघितलं, थोडं वासरू सोडा ना, वासरू दिसू द्या, एकदा वासरू दाखवू. आदत आहे आणि घरच्या गाईचं वासरू आहे. या वासराने आज कुठेतरी एक नंबराचा मानकरी केला. आपल्यासोबत मालक आहे, संपूर्ण टीम आहे, भरपूर मोठी टीम आहे. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या ना तुमचा एकदा. अक्षय अनिल देशमुख, शिरसगाव, नेवासा तालुका. नेवासा. नेवासा गावाजवळच एक मैदान. हा, गावाजवळ. किती अंतर येतं? सगळं 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजे गावातलंच मैदान. हो, जवळपास. बरं, वासराचं काय नाव म्हटलं? करण शेट आदत. कोणामध्ये पळाला? नाणेगावचा लक्ष. नाणेगावचं लक्ष. हा, नाणेगावचं लक्ष तर पळतोच, पण त्या वासरा त्या लक्षामध्ये नियोजन करणं हे सोपं नव्हतं. कसं नियोजन लागलं? हे आमचे छोटूबाई धुरकरी होते, त्यांच्या मार्फत नियोजन झालं. बरं. अमोल राठोड, इंजिनियर. काय सांगाल वासराविषयी? घरच्या गाईचं म्हणता तुम्ही. हो. किती किती महिन्याचं आहे सध्या? आता 21 महिन्याचं आहे. बरं. काय म्हणजे कसं ठरवलं नेमकं? मैदानातच पळवायचं असं कसं डोक्यात नाही, आलं? आम्ही आधी फेरे मारले होते त्याला, आम्हाला अंदाज आला होता. बैल आहे का अगोदर तुमच्याकडे? हो, बैल आहे. किती बैल आहे? बैल 5 आहे. 5 बैल आहे. हा. बरं. मग आता या वासराला तुम्ही मैदानात उतरवलं, बाकीचे बैल पळता का? हा, बाकीचे बैल पळते ना. हे काय भाऊ इथं शेजारी गुलालातले सगळे? गुलालातले सगळे. बरं. वासरू नेमकं कसं, कोणत्या खांदी काय ते सांगा थोडं. वासरू दोन्ही चारी खांदी पळतंय, पब्लिक गाडीवर सगळीकडे. बरं. काय वेगळं पण वासरामध्ये? वासरू उजवीपेक्षा डावी फास्ट पळतंय. अच्छा. हा. आज इतकं मोठं मैदान संपन्न झालं, जवळपास 550 गाड्या पळाल्या. हो. आणि 550 गाड्यांमध्ये सकाळी वाटलं का कुठंतरी वासरू नंबर करेल म्हणून? 100% आपल्याला अपेक्षा होती, अंदाजच होता वासरू एकच नंबर करणार. काय कारण? कॉन्फिडन्स तेवढा वासरूवर, आणि पायरा बी चांगला झालेला होता, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स तेवढा होता भरपूर. बरं. त्या बैलाला बघितलं होतं अगोदर पळताना? हो, बघितलं होतं, गांधीलीत बघितलं होतं पाहताना. काय सांगाल लक्षाविषयी? एकच नंबर बैल आहे, भारी पळतो, दोन्ही कांदी पळतो. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 19 मध्ये पळाली, 5 नंबर तासवर. आणि सेमीला 2 नंबर, सेमीत 6 नंबर तास. 2 नंबर सेमीत 6 नंबर तास. टॉपचा सेमी होता सगळा. फायनलला कितव्या तासावर होती? फायनलला 7 नंबर तास होतं. जॉकी कोण होतं गाडीवर? छोटूबाई धुरकरी. सुरुवातीपासून? हो, सुरुवाती तिन्ही फेरे तिन्ही चालली. गटाला, सेमीला आणि फायनलला. बर. छोटूबाई एक हिंद केसरी आणि यशस्वी जॉकी म्हणावं लागेल, कारण की आज जवळपास त्यांच्या हातावरच्या 3 गाड्या गुलालाच पात्र राहिल्या. आणि त्यातली पहिली गाडी ज्या गाडीवरती ते बसले तिचा 1 नंबर झाला. हो. काय सांगाल छोटूबाई विषयी? परिचय कधीचा आहे तुमचा? परिचय भरपूर दिवसाचा आहे. बरं. काय सांगाल त्यांच्याविषयी? नामांकित जॉकी, एकच नंबर. हो. ड्रायव्हिंग मध्ये काय वाटतं तुम्हाला? ड्रायव्हिंग एकच नंबर त्यांची. जेवढा विश्वास तुम्ही वासरावर दाखवला त्याच्यापेक्षा जास्त ड्रायव्हरवर विश्वास दाखवला. हो, 100% विश्वास आहेच ना आपला वासर जॉकीवर. बरं. टीम, एवढी मोठी टीम आहे तुमची, टीम भरपूर मोठी म्हटलं. हो, टीम भरपूर मोठी. बरं. फॉर्च्युनरच्या महिन्यात बी गट पास केला तिने. गट पास केला तिथं? हो. तिथं कोणात पळाला? तिथं सुंदर शिर्डीचा, शिरसुपलचा बरं, किरण शेट. हा. शिर्डीचा सुंदर, त्याच्यात गट पास केली गाडी? गट पास केला. सेमीला कोणाच्या सेमीत होता मग? ज्या गाडीने 3 नंबर केला त्या सेमीत होता. बरोबर. कळंबीच्या शंभूत होता? हो, त्या कडाला होता पब्लिकने, एकच नंबर पळाला तिथं. पण किती नंबरला गाडी उतरली तिथं 2 नंबरला उतरली होती. 2 नंबरला. हो. बरं. बघा मित्रांनो, एक घरच्या गाईचं वासरू आणि मालकाचा एवढा कॉन्फिडन्स. काय सांगाल वासराविषयी? आज आपण विकत घेतो, खरेदी करतो, मोठमोठ्याली खरेदी होती. हो. लाखो करोडो रुपये लोक खर्च करता, पण घरच्या गाईच्या वासरानं कुठेतरी आज गुलाल दिला तुम्हाला. 100%. कसं वाटतं? आनंद आहे, भरपूर आनंद आहे. सगळी टीम आनंदी आहे आज. गावाजवळचं मैदान परत आणि कुटुंबात एक वेगळा आनंद आहे. हो. 2 मिनिटं मी बोलतो. सेमीला काय झालं होतं नेमकं? सेमीला आहे ना, वासराला लागलं होतं, पुढं धडकलं होतं वासरू. कशाला? गाडीला धडकलं होतं. बरोबर. हे पा, तिथं लागलंय त्याला, तरी बी एक मिनिट. फायनलला पळून. एक मिनिट. वासरू एकदम अग्रेसिव्ह आहे. हो. थोडंसं लाईट चमका. लाईट नक चमकू. असू द्या. काय लागलं पायाला? पुढं धडकलं होतं गाडीला, पिकअपला आदळला होता. गप. मग सेमीला इतकं लागल्याच्या नंतर पण फायनलला तेवढा कॉन्फिडन्स वर तेवढा पळाला तो? हा, पळाला तेवढा. आणि त्याच गतीने पळाला, काहीच बदल नाही. आता त्याच्यावर काय करणार तुम्ही? आता काय डॉक्टर साहेब आहे आमचे, ते ट्रीटमेंट करतील त्यानुसार. बरं, द्या ना माईक, द्या. हो, देतो.
डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते, मी डॉक्टर ऋषी जाधव सलबतपूर. बरं. बैलाच्या सेमी फायनललाच बैलाच्या पायाला पशुवैद्यकीय अधिकारी नाही म्हणजे प्रायव्हेटच. बरं प्रायव्हेट करता. बरं. बैलाच्या पायाला सेमी फायनलच्या वेळेसच 7 ते 8 इंच खोलपर्यंत अशी खूप मोठी जखम आहे. एवढं लागलेलं असताना पण बैल स्वतः त्याच्या मालकाच्या नावासाठी खूप काही धावून त्यांनी आज फायनल केलेली आहे. आता सगळं फायनल झाल्यानंतर आम्ही पुढील उपचार त्याच्या थोड्या वेळात करणार आहोत. काय होणार त्याच्यावर? आतलं बघितलं का तुम्ही? ते मांस आपण बघितलं वरती? सगळं त्याचं बघितलं आहे. काय काय करणार म्हणजे? त्याला आता आम्ही थोड्या वेळात घरी घेऊन त्याला टाके घेणार आहोत. बरं. कमीत कमी 35 ते 40 टाके पडतील इतकी मोठी जखम आहे त्याची. किती? 35 ते 40 टाके पडतील ना, टाके इतकी मोठी पडतील? त्याची जखम आहे. बरं. पण सगळ्यात महत्त्वाचं जर बघाल तर सेमीला इतका मोठा म्हणजे इतकी मोठी जखम होऊन सुद्धा तो पळाला फायनलला. फक्त मालकाच्या नावासाठी पळाला. घरच्या गाईचं वासरू आहे हो. आणि आज कुठेतरी त्यांनी दाखवून दिलं 100%. मालकासाठी गुलालच पात्र राहिला. तुम्ही किती वर्षापासून डॉक्टर आहे? मी 12-13 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करतो आणि मी म्हणजे बैलगाडा क्षेत्रातले जे जनावर आहेत ह्याच्यामध्येच जास्त प्रॅक्टिस करतो. बरं. कुठल्या बैलावर उपचार केले आतापर्यंत? मी भरपूर बैलावर उपचार केले. सातारा, सांगली, पुणे, डोंबिवली, नगर. तुमचं नाव सांगा ना पुन्हा एकदा. माझं नाव डॉक्टर ऋषिकेश जाधव, राहणार सलबतपूर. मोबाईल नंबर सांगा तुमचा एक. 90 11 91 22 23. परत सांगा, व्यवस्थित सांगा, हळू सांगा. माझं नाव डॉक्टर ऋषिकेश जाधव, राहणार सलाबतपूर. माझा मोबाईल नंबर 90 11 91 22 23. बरं. नंबर याच्यासाठी घेतला आपण कारण की आज बऱ्याच गाडा मालकांना बैलासाठी डॉक्टर मिळत नाही आणि प्रॉपर डॉक्टर मिळत नाही. बरोबर आहे. आता इतकी मोठी जखम झालेली असताना सुद्धा तुम्ही त्या मालकाला सांगितलं की बाबा बैल तुम्ही फायनलला 100% पळवा आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काय असेल तो उपचार करू. 100%. तर हा कॉन्फिडन्स डॉक्टरचा जेवढा होता तेवढा मालकाचा असणं गरजेचं आहे. 100%. तर त्याच्यासाठीच आपण नंबर घेतला. नक्कीच तुम्हाला गाडा मालक मोठ्या प्रमाणात फोन करतील. तर त्यांच्यावर देखील तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने यांच्यावर प्रेम करता तसंच प्रेम करा. 100% ठीक आहे. आणि बैलगाडा क्षेत्र हे असं आहे की इथं कुठल्याही व्यक्तीला मोठं करल, कधी मोठं करल सांगता येत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं या जनावरांची सेवा तुम्ही करताय, या बैलांची सेवा करताय, ते सगळ्यात महत्त्वाचं कार्य. काय सांगाल वासराविषयी? तुम्ही त्यांच्या घरात तर 4-5 बैल आहे म्हणता. हो. वासराविषयी काय सांगाल? वेगळं पण काय वाटतं तुम्हाला? वेगळं पण म्हणजे वासरू ॲग्रेसिव्ह खूप आहे आणि म्हणजे जी त्याची शरीरातली जी ठेवण वगैरे सगळं ती जी पळण्यायोग्य सगळी व्यवस्थित आहे. कुठल्या आणि जातीत मोडतो? हा धनगरी खिल्लारमध्ये मोडतो. धनगरी खिल्लारमध्ये. आता घरच्या गाईचा आहे आणि एक जातीवंत आहे. हो. तर जसं जसं वय होईल त्याचं तशी त्याची गती वाढल. हो 100% वाटतं ना? हो 100%. नक्कीच. कारण की आज आपण बघतोय मोठमोठाले जेवढे प्रसिद्ध बैल आहे हो तेवढे आज पळताय तर ते मालकाच्या नावासाठी पळताय. आज जर वय बघितलं 7-7 8-8 वर्षाचे बैल, काही 10-10 वर्षाचे बैल हे आज कुठेतरी गुलालात राहत आहे, नंबर करताय. बरोबर. नक्कीच सगळ्या टीमचं अभिनंदन असेल. 2 मिनिटं द्या. मित्रमंडळ नाव सांगा. खंडागळे आदित्य संजय. काय नाव म्हटले? खंडागळे आदित्य संजय. बरोबर. काय करतो तुम्ही बैलासोबत? बैल पकडायचं बिकडायचं पुढं धरायचा बैल. बरं. म्हणजे सगळं नियोजन जे असतं ती सगळी टीम करते. टीम करते. इथं अजय असन, इथं माग महेश महेश असेल, आहे. त्यानंतर ही सगळी टीम बैलासोबत रोहित असते. आहे, इथं सौरभ आहे, श्याम श्यामदादा देशमुख असेल, आहे. बरं. त्यानंतर आमचे अक्षय, शुभम आहे. भाऊ, शुभम भाऊ, त्यानंतर हा भाईया. म्हणजे सगळं दूध वगैरे खुराकाचं काम सगळी टीमच करते. काही म्हणजे मागे पुढे लक्ष ठेवून नाही देत बा जास्त काही. सगळं खुराक बी जास्त काही खात नाही तो. त्याला बळजबरी काय चालू आहे त्याला खुराक? एकदम माईक घ्या ना. माईक घ्या. माहिती खुराक काय चालू आहे त्याला? खुराकामध्ये फक्त आम्ही दूधच पाचतो. ते बाकीचे इतर खाद्य काही खातच नाही. बरं. म्हणजे थोडंसं पीठ घालतो आम्ही 1-2 उंडे, ते सुद्धा तो खात नाही. जे बी वाटतं फेकून देतो खाली. बळजबरी त्याला घालावं लागतं. म्हणजे खुराकाचं आणि त्याचं मी म्हणतो 36चा आकडा म्हणलं तरी दूध चालतं. किती चालू आहे? दूध एक 5-1 लिटर पितो तो. जास्त दूध बी पित नाही. सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ 2 टाइम. चालतं. शुभेच्छा असेल तुम्हाला आणि संपूर्ण टीमला तुम्हाला. धन्यवाद.